चला विद्यार्थी मित्रांनो, आज जो पेपर झाला आहे बघा, संयुक्त गट क, ठीक आहे, मुख्य परीक्षा इंग्लिशचं ॲनालिसिस वराडे सरांनी केलं, तुम्ही बघितलेलं आहे. आता आपण मराठीचं ॲनालिसिस करणार आहे. फक्त उत्तरं आपण घेणार नाही, तर आपण याचं ॲनालिसिस पण करणार आहे. ओके, बघा आता सुरुवात करूया आपण. पहिला प्रश्न, पहिल्याच प्रश्नामध्ये आयोगाने थोडी गडबड केलेली आहे. ठीक आहे, हा ए सेट आहे, हे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. आता पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? ओके, पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? बघा आता, धव म्हणजे पती, भर्ता म्हणजे सुद्धा पती, कांता म्हणजे पत्नी आणि कलत्र म्हणजे सुद्धा पत्नी. मग इथे दोनही आन्सर निघतात, हे लक्षात घ्या. कांता म्हणजे सुद्धा पत्नी आणि कलत्र म्हणजे सुद्धा पत्नी. ओके, मग आता इथे लक्षात घ्या की आयोग काय करते हे. ठीक आहे, तुम्ही ऑब्जेक्शन घेणार, आयोग ठरवणार, क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो, कारण कांता आणि कलत्र हे दोन्ही पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द आहेत आणि धव भर्ता हे पती या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. ओके, त्यामुळे आता हे दोन्ही उत्तर आहेत, याच्यामध्ये आपल्याला काही करता येणार नाही. वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते, या अर्थाची म्हण आपल्याला सांगायची आहे. ओके, बघा मग आता, वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते. बळी तो कानपिळी नाही, जो शक्तिशाली असतो तो दुसऱ्यांना त्रास देत असतो. चोराच्या मनात चांदणे, ठीक आहे, हे त्याचं आन्सर आहे, बरोबर. कर नाही त्याला डर कशाला, हे पण तिथे येणार नाही. दिव्याखाली अंधार, हे पण येणार नाही. चोराच्या मनात चांदणे, चोराच्या मनात चांदणे, हे त्याचं काय आहे, आन्सर आहे, उत्तर आहे. ओके, यस. नेक्स्ट बघूया आपण. सोने या शब्दाला पर्यायी समानार्थी शब्द निवडा. सोने या शब्दाला काय करायचं, आपल्याला पर्यायी समानार्थी शब्द निवडायचा आहे. कनक म्हणजे सोने, अगदी बरोबर आहे. सुवर्ण म्हणजे सोने, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. हेम म्हणजे सुद्धा सोने आणि कांचन म्हणजे सुद्धा सोने. म्हणजे याचं उत्तर आहे सर्व पर्याय बरोबर. याचं उत्तर काय असणार आहे, सर्व पर्याय बरोबर. ठीक आहे, कारण कनक, सुवर्ण, हेम, कांचन हे सर्व सोने या शब्दाला समानार्थी आहेत. ओके, चला नेक्स्ट. खालीलपैकी देशी शब्दाचा शब्दगट आपल्याला ओळखायचा आहे. देशी शब्दाचा शब्दगट, ठीक आहे. तंबाखू, बशी, चावी, प्रीती हे देशी शब्द नाही आहेत. ठीक आहे, तंबाखू वगैरे हे जे शब्द आहेत हे तुम्हाला पोर्तुगीज शब्द आहेत, बरोबर आहे. बशी हा शब्द माझ्या मते कानडी आहे. ठीक आहे, प्रीती हा तत्सम शब्द आहे, बरोबर आहे का, त्यामुळे हा देशी शब्द नाही आहेत. साबण, फणस, हापूस आणि कोबी, ठीक आहे, याच्यामधले हे हापूस वगैरे हे जे शब्द आहेत हे पोर्तुगीज शब्द आहेत. फणस, हापूस, ठीक आहे, साबण, मग कोबी हे सर्व पोर्तुगीज शब्द आहेत. बाजरी, चिमणी, बोका आणि ओसरी हे मात्र काय आहेत, देशी शब्द आहेत. यांना देशज शब्द असं सुद्धा म्हणतात, यांना देश्य शब्द असं सुद्धा म्हणतात. हे देशी शब्द आहेत, आपल्या मूळ मराठी लोकांच्या बोलीभाषेतले शब्द आहेत. ठीक आहे, एक कागद, मिठाई, हे कागद जे आहे हे फारसी अरबी शब्द आहेत, दवाखाना वगैरे. ठीक आहे, तर हे याचा जो ग्रुप आहे, कोणता गट, शब्दगट देशी शब्दांचा, तो हा आहे, बाजरी, चिमणी, बोका आणि ओसरी. ओके, नंतरचा प्रश्न, जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते आणि ज्याला कलेची गोडी असते त्याला अनुकूलता नसते. या वाक्याचा प्रकार कोणता? लक्ष द्या आता. जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते, ठीक आहे, हे जे एक वाक्य आहे हे एक मिश्र वाक्य आहे. ज्याला कलेची गोडी असते त्याला अनुकूलता नसते हे दुसरं मिश्र वाक्य आहे. आणि दोन मिश्र वाक्य, कारण इथे जो तो आलेला आहे, बरे, ज्याला त्याला, बरोबर आहे, आणि मग हे मिश्र वाक्य आहेत दोन, आणि हे दोन मिश्र वाक्य इथे आणि या समुच्चयबोधक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले आहे, बरोबर आहे. आणि म्हणून याचं उत्तर आहे मिश्र संयुक्त वाक्य. कोणतं? मिश्र संयुक्त वाक्य. जेव्हा दोन मिश्र वाक्य एखाद्या प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा
ठीक आहे, त्या वाक्याला आपण मिश्र संयुक्त वाक्य असं म्हणतो. लक्षात आलं का? मग इथे दोन मिश्र वाक्य एका प्रधानत्व सूचक, ठीक आहे, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली आहेत. ओके, आणि म्हणून ते मिश्र संयुक्त वाक्य आहे. केवल संयुक्तमध्ये दोन केवल वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. मिश्र वाक्यामध्ये, ठीक आहे, माहिती आहे तुम्हाला, एक प्रधान वाक्य असते आणि इतर एक किंवा अनेक गौण वाक्य असतात. आणि केवल मिश्र संयुक्तमध्ये काय असते की केवल मिश्र वाक्य जे आहे, ठीक आहे, एक केवल आणि एक मिश्र वाक्य हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेलं असते. आणि मग इथे दोन मिश्र वाक्य जोडलेले आहेत आणि म्हणून हे मिश्र संयुक्त वाक्य आहे. ठीक आहे, संयुक्त वाक्याचे हे तीन प्रकार आहेत. कोणते? केवल संयुक्त, मिश्र संयुक्त आणि केवल मिश्र संयुक्त. ओके, यस. दंड नसलेले व्यंजन शोधा. काय शोधायचं आपल्याला? दंड नसलेले व्यंजन. ठीक आहे, तर बघा आपल्या वर्णमालेमध्ये जी व्यंजन आहेत 34, त्यापैकी र हे एकमेव असं व्यंजन आहे की ज्याला कुठलाही दंड नाही. उभा जुळलेला दंड नाही, उभा स्वतंत्र दंड नाही, ठीक आहे, अर्धदंड नाही. लक्षात आलं आहे का? तर र हे एकमेव असं व्यंजन आहे की ज्याला कुठलाही दंड नाही. आणि मग इथे र आलेला आहे आणि म्हणून एक नंबरचा पर्याय आपलं उत्तर येईल. कन्फ्यूज व्हायचं नाही. इथे र जो आलेला आहे, ठीक आहे, तो अर्धा आहे. बरोबर आहे ना? पूर्ण र नाही आहे. बरोबर आहे. आणि मग इथे र हे व्यंजन जे आहे, ठीक आहे, दंड नसलेले व्यंजन शोधा. ठीक आहे, मग आता बघा इथे ॲक्च्युअल जर बघितलं तर र जे आहे हा र व्यंजन म्हणता येणार नाही, त्याला अक्षर म्हणता येईल कारण त्याच्यामध्ये अ मिसळलेला आहे. मग अर्पण, ठीक आहे, याच्यामध्ये अ, र, प आणि न असा शब्द येतो. म्हणजे दंड नसणारं व्यंजन ॲक्च्युअली इथे आहे. बरोबर आहे, इथे येणार नाही. यस, हे उत्तर त्याचं येणार नाही. अर्पण, कारण या अर्पणमध्ये र पूर्ण नाही आहे आणि र पूर्ण नाही आहे म्हणजे ते व्यंजन आहे. इथे पण र आहे पण याला आपण व्यंजन म्हणू शकत नाही, याला आपण अक्षर म्हणणार. काय म्हणणार? याला आपण अक्षर. म्हणजे आयोगाने ॲक्च्युअली हे उत्तर द्यायला पाहिजे. ठीक आहे, पण आयोग आता काय करेल मला माहिती नाही. ठीक आहे, परंतु बहुतेक जणांनी मला असं सांगितलं नाही सर रक्तच उत्तर आहे वगैरे, फोन पण आले होते मला. पण माझं असं म्हणणं आहे की व्यंजन शोधायचं आहे आपल्याला. हे र व्यंजन नाही आहे, याला अक्षर बनावं लागेल कारण त्याच्यामध्ये अ मिसळलेला आहे. ठीक आहे, इथे मात्र र हा स्वतंत्र आहे, अर्धा आहे, त्याच्यामध्ये स्वर मिसळलेला नाही. ओके, नेक्स्ट. हर्षचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे हर्ष म्हणजे काय? आनंद. बरोबर आहे. मग आनंद तर येणार नाही, समानार्थी शब्द आहे. ठीक आहे, मोद म्हणजे सुद्धा आनंद. ठीक आहे, तो सुद्धा समानार्थी शब्द आहे. हानी होणार नाही. ठीक आहे, फायदा हानी असं होऊ शकतं विरुद्धार्थी. मग इथे काय उत्तर येणार? खेद. हर्षाच्या विरुद्ध काय? खेद. ओके, सिंपल आहे. त्याच्यानंतर आपली पाठ आपणास दिसत नाही. या वाक्यातील ध्वन्यार्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा. ओके, आपली पाठ आपणास दिसत नाही. ओके, दुसऱ्याचे दोष दिसत नाहीत. बरोबर आहे. स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत, हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. दुसऱ्याचे दोष दिसत नाहीत असा त्याचा अर्थ होणार नाही. आपली पाठ आपणास दिसत नाही याचा अर्थ स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत. ठीक आहे, कॉमन आहे हा आहे काय म्हणते तुम्हाला अर्थ आणि आपल्याला माहिती आहे. ओके, चला नेक्स्ट. पेपर एकदम सिंपल होता, पण काही प्रश्न जे आहेत ते तुम्हाला जे सिंपल वाटतात ते तेवढे सिंपल नाहीत. जसं आपण रक्त आणि अर्पण हे जे बघितलं ना, इथे 100% आयोग शाळा करणार. ओके, यस. गोडवा हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे? ठीक आहे, माहिती आहे तुम्हाला की गोड हा जो शब्द आहे तर हे विशेषण आहे आणि या विशेषणाला प्रत्यय लागून, ठीक आहे, काय भाववाचक नाम तयार झालेलं आहे. मग गोडवा हे भाववाचक नाम आहे. गोडवा हे काय? भाववाचक नाम आहे. ठीक आहे, नामाला, विशेषणाला किंवा धातूला पणा, वा, ताई, की, आई, गिरी, ठीक आहे, त्व, य यासारखे प्रत्यय लागून भाववाचक नामं तयार होत असतात. मग हा गोडवा गुणधर्म दाखवणारा नाम आहे. आपल्याला गुणधर्म, गुणाचा बोध होतो, धर्माचा बोध होतो आणि ते अमूर्त आहे. गोडवा असा काही दाखवता येत नसतो आपल्याला,
त्याचं स्वरूप अमूर्त आहे, बरोबर आहे ना, आणि म्हणून हे भाववाचक नाम आहे. मी तुला रामकडून 5 रुपये देववीन. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ठीक आहे, बघा हे क्रियापद साधित क्रियापद आहे. बघा दे हा धातू, दे पासून देणे आणि देणे पासून देववने किंवा देवविले वगैरे वगैरे, देववीन वगैरे. ओके, मग हे साधित क्रियापद आहे, हे लक्षात घ्या. आणि साधित क्रियापदाचाच एक प्रकार, मी तुला रामकडून 5 रुपये देववीन, बरोबर आहे ना. म्हणजे देणारा कोण आहे? मी. ठीक आहे, रामकडून 5 रुपये देईल, स्वतः मात्र तो देत नाही. लक्षात आलंय का? आणि म्हणून याला प्रयोजक क्रियापद म्हणावं लागेल. काय म्हणावं लागेल? प्रयोजक क्रियापद. ठीक आहे, संयुक्त क्रियापदाचा इथे संबंधच नाही, कारण संयुक्त क्रियापदामध्ये धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद असते. या दोघांचा इथे काही संबंधच नाही. आणि हे देववीन भाव कर्तृ क्रियापद नाही, याच्यामध्ये कर्ता स्पष्ट आहे, बरोबर आहे. आणि म्हणून जो देणारा असतो, द्यायला लावणारा असतो, क्रिया करून घेणारा असतो, तो कर्ता असतो. त्यामुळे इथे कर्ता स्पष्टपणे दिसतोय तुम्हाला. हे प्रयोजक क्रियापद आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया आपण. पारध्याकडून मोर पकडला गेला. ओके, पारध्याकडून मोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोगाचा उपप्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तुम्हाला माहिती आहे की पकडणारा पारधी आहे, कर्त्याला कडून शब्दयोगी अव्यय लागलेला आहे. पकडण्याची क्रिया मोरावर होते. मोर हे कर्म आहे, मोर हे काय कर्म आहे, आणि पारधी हा कर्ता आहे. पारधी हा काय कर्ता आहे. ओके, आणि म्हणून कर्त्याला कडून शब्दयोगी लागलेला असेल अव्यय, आणि कर्म प्रथमा विभक्तीत असेल. लक्षात घ्या, कर्म प्रथमा विभक्तीत आहे याचा अर्थ इथे भावे प्रयोगाचा विषय संपला, कारण भावे प्रयोगामध्ये कर्म द्वितीया विभक्तीतच असते असलं तर. ओके, भावेचा विषय संपला. आणि इथे कर्त्याला कडून शब्दयोगी अव्यय लागलेला आहे, म्हणून कर्तरीचा विषय संपला, कारण कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमा विभक्तीतच असतो. ठीक आहे, मग भावेचा संपला आणि कर्तरीचा संपला, म्हणजेच हा कर्मणी प्रयोग आहे. आणि कर्मणी प्रयोगामध्ये जर ठीक आहे एखाद्या वाक्यामध्ये कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय लागलेला असेल किंवा कर्त्याचा उल्लेख टाळलेला असेल, ठीक आहे, तर अशा ठिकाणी कर्माला प्राधान्य दिलं जाते आणि मग त्याला आपण कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी प्रयोग म्हणतो. कर्मकर्तरी किंवा याला दुसरं नाव काय देता येईल आपल्याला? नवीन कर्मणी. नवीन कर्मणी, लक्षात आलंय का? नवीन कर्मणी, कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी. ओके, आणि म्हणून आपलं उत्तर असेल 3 नंबरचा पर्याय. प्रश्न क्रमांक 12. ओके, बघा समानार्थी शब्दाच्या जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला. अगदी सिंपल आहेत, नेहमीच्या वापरामधले शब्द आहेत. अमृत म्हणजे सुधा, सुधाकर म्हणतो आपण चंद्राला, बरोबर आहे ना, ज्याच्या किरणामध्ये अमृत आहे म्हणून सुधाकर म्हणजे चंद्र, मग सुधा म्हणजे अमृत. ठीक आहे, पोपट म्हणजे शुक. ठीक आहे, शुकचंचूमध्ये अली, माहिती आहे आपल्याला अलंकारामध्ये. पालाश पुष्प मानोनी शुकचंचूमध्ये अली, तोही जांभूळ मानोनी त्यास चोचीमध्ये धरी. शुक म्हणजे पोपट. अनल, अनल म्हणजे विस्तव, आणि अनिल म्हणजे वारा, बरोबर आहे ना. अनल म्हणजे काय? विस्तव. आणि चंद्र हिमांशू, चंद्र म्हणजेच काय? हिमांशू. मग काय जोडी आहे आपली? एला 4 नंबर आणि बीला 1. एला 4 बीला 1. ओके, 1 नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. एला 4 बीला 1 सीला 2 आणि डीला 3. लक्षात आलंय का? एकदम सिंपल. थोडासा अभ्यास ज्या विद्यार्थ्यांचा आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा पेपर सोडवता आला असेल, एवढे सिंपल प्रश्न आहेत. आणि हे प्रश्न तर तुम्हाला यायलाच पाहिजे. ठीक आहे, ॲक्च्युअली पेपर हा मीडियमपेक्षा कमी लो दर्जाचा पेपर होता असं म्हटलं. काठिण्याचा विषय केला जातो. दर्जा म्हटल्यापेक्षा काठिण्य पातळी जी आहे ती ठीक आहे मीडियमपेक्षाही कमी आहे असं म्हणायला हरकत नाही. 2-4 प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांवरच मेरिट ठरणार आहे. ओके, बाकी बहुतेक प्रश्न जे आहेत ते कॉमन आहेत, बहुतेक विद्यार्थ्यांना येणार आहेत. अभ्यास करणारे अर्थातच. अफलातून, जुलूम, कबूल हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत? इंग्रजी तर नाहीच आहे. ठीक आहे, अफलातून, जुलूम, कबूल हे पोर्तुगीज पण नाही आहेत, हे फारसी शब्द आहेत. अरबी पण नाही आहेत ते. ठीक आहे, कोणत्या भाषेतले शब्द आहेत ते? फारसी. ठीक आहे,
अफलातून, जुलूम आणि कबूल हे फारसी शब्द आहेत. शब्दसिद्धीवरचा हा प्रश्न आहे. चला नेक्स्ट बघू आपण. खालीलपैकी कोणते देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आहे? देवनागरी लिपीचं वैशिष्ट्य, ठीक आहे. वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण आहे, अगदी बरोबर आहे. ठीक आहे, आपली जी वर्णमाला आहे वैज्ञानिक वर्गीकरण आहे की उच्चार स्थान कसं आहे, कुठे आहे वगैरे. ठीक आहे, त्या सर्वाचा विचार करून आपण ते उच्चार स्थानं ठरवलेली आहेत. एक ध्वनी एक लिपी चिन्ह हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, आपल्या ठीक आहे अपवाद सोडले तर आपल्याकडे काय जो मूलध्वनी आहे तोंडातून निघणाऱ्या मूलध्वनीला स्वतंत्र चिन्ह आपण देत असतो देवनागरी लिपीमध्ये. एक चिन्ह एक ध्वनी, ठीक आहे, हे सुद्धा तेच. एक ध्वनी एक लिपी चिन्ह आणि एक चिन्ह एक ध्वनी, ठीक आहे, हे दोन्ही समानच आहेत. ओके. उच्चारण लेखनासाठी एकरूपता, बरोबर आहे, हे सुद्धा आपलं वैशिष्ट्यच आहे. ठीक आहे, आणि म्हणून आपल्याला इथे उत्तर काय द्यावं लागेल? सर्व पर्याय बरोबर, सर्व पर्याय बरोबर. ओके, लक्षात आलं काही? सर्व देवनागरी लिपीची वैशिष्ट्ये आहेत. चला नेक्स्ट. कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिला काय म्हणतात? बघा, कर्त्याची कर्माची क्रियापदाशी जुळणी म्हणजेच कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्यामधले संबंध, त्यांची ठेवण किंवा त्यांची रचना, त्याला आपण काय म्हणतो? प्रयोग. काय म्हणतो आपण त्याला? प्रयोग. कारण प्रयोगाची सिंपल साधी सोपी व्याख्या आहे, वाक्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला आपण प्रयोग म्हणतो आणि मग हा अर्थच तिथे ध्वनित होतो. ठीक आहे, आणि म्हणून व्याख्या थोडीशी वेगळी दिलेली आहे. कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते. ठीक आहे, मग तो विद्यार्थी थोडं गोंधळून जातात. प्रयोग म्हणायचं त्याला. विभक्तीचा संबंध नाही, धातुसाधित माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, धातूला प्रत्यय लागून वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसतील तर त्यांना धातुसाधित म्हणतो. आख्यात आपण क्रियापदालाच म्हणतो, क्रियापदालाच संस्कृतमध्ये आख्यात म्हणतात. ओके, मग त्याचा काही संबंध नाही इथे. मुंबईत जाताना खंडाळ्याजवळ उजाडले. आता हे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा उजाडलेलं आहे बघा. कुर्डवाडीजवळ उजाडते, ठीक आहे, कात्रजजवळ उजाडले. ठीक आहे, फक्त गाव बदलते. इथे बरेचदा हा प्रश्न विचारलेला आहे. मग इथे उजाडले हे जे क्रियापद आहे, ठीक आहे, हे क्रियापद भाव कर्तृक क्रियापद आहे. या वाक्यामध्ये स्वतंत्र कर्ता नाही. उजाडले म्हणजे उजेड झाला, मग उजेड हाच या वाक्यातला कर्ता आहे आणि तो क्रियापदातच सामावलेला आहे. क्रियापदातून व्यक्त होणारा भाव हाच कर्ता आहे. क्रियापदच कर्त्याची भूमिका पार पाडते. म्हणजे या वाक्याला स्वतंत्र कर्ता नाही, या क्रियापदातून व्यक्त होणारा भाव हाच कर्ता आहे आणि भाव हाच कर्ता म्हणून हे भाव कर्तृक क्रियापद आहे. आणि भाव कर्तृक क्रियापदाचं वाक्य जर असेल तर त्याचा नेहमी भावे प्रयोग होतो. कोणता प्रयोग होतो? भावे प्रयोग होतो. आणि भाव हाच कर्ता असल्यामुळे त्याला भाव कर्तरी प्रयोग असं सुद्धा म्हणतात किंवा त्याला अकर्तृक भावे प्रयोग असंही म्हणतात. अकर्तृक भावे प्रयोग, अकर्तृक भावे प्रयोग असं सुद्धा याला म्हणतात. ठीक आहे, भावकर्तृक क्रियापदाचं क्रियापद असेल, भावकर्तृक क्रियापदाचं वाक्य असेल तर भावकर्तरी प्रयोगच होतो, अकर्तृक भावे प्रयोगच होतो. ठीक आहे, आणि मग हे जर पर्यायात नसतील भावकर्तरी, ठीक आहे, किंवा अकर्तृक भावे, तर सरळ भावे प्रयोगसुद्धा आपण त्याला लिहू शकतो. आणि या क्रियापदाच्या वाक्यांचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो की या क्रियापदाच्या वाक्यांना स्वतंत्र कर्ताही नसतो आणि स्वतंत्र कर्मसुद्धा नसते. लक्षात ठेवायचं. ओके, पुढे जाऊया आपण. यावर्षी बाजारात सूर्यफुलाची खूप आवक आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द, आवकचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला काढायचा आहे. ओके, आवकचा विरुद्धार्थी शब्द. मग आवक जावक म्हणतो ना आपण. ठीक आहे, मग आवकचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? जावक. संगम नाही, बरोबर आहे, आयात सुद्धा नाही आणि आगम सुद्धा नाही. ठीक आहे, नंतर त्यांच्या मनात काहीतरी गोम आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी अयोग्य अर्थ असणारा शब्द निवडा. हा शब्द फार महत्त्वाचा आहे, अयोग्य अर्थ असणारा. ठीक आहे, मग बघा, गोम म्हणजे दोष, बरोबर आहे. गोम म्हणजेच व्यंग, गोम म्हणजेच व्याधी, पण गोम म्हणजे रहस्य नाही आणि म्हणून हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, गोम याचा अर्थ रहस्य होत नाही, काहीतरी गडबड, व्याधी, दोष.
उणीव, कमतरता असा त्याचा अर्थ होऊ शकतो, रहस्य मात्र होणार नाही. आणि म्हणून 4 नंबरचा पर्याय. ठीक आहे, कारण व्याधी आणि व्यंग हे समानार्थीच आहेत. ठीक आहे, आणि दोष हे सुद्धा त्याच्यामध्येच येते. आणि मग रहस्य हा वेगळा शब्द आपल्याला लगेच लक्षात येतो 4 पर्यायामध्ये, आणि म्हणून तोच अयोग्य अर्थ असणारा शब्द आहे आणि तेच आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर तम अमुक झाले असते, ओके, अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्यास कोणत्या प्रकारचे वाक्य म्हणावे. ठीक आहे, मग तुम्हाला माहिती आहे की सुरुवातीला मिश्र वाक्य असते. ते सुरुवातीच्या वाक्यामध्ये अट म्हणजे संकेत दिलेला असतो आणि त्या अटीची पूर्तता झाली तर होणारी क्रिया पुढच्या वाक्यामध्ये दिलेली असते. ठीक आहे, आणि अशी 2 वाक्ये जी आहेत ती संकेतबोधक, गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात आणि त्या वाक्यांना आपण संकेतार्थी वाक्य म्हणतो. काय म्हणतो आपण त्यांना? संकेतार्थी वाक्य. ओके, इथेच लाईट लागतो. अट किंवा संकेत म्हणजे ते संकेतार्थीच असणार. जर, तर, जेव्हा, तेव्हा, म्हणजे, की ही संकेतबोधक, गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय जी आहेत ती 2 वाक्य जोडताना वापरली जातात आणि मग ते वाक्य मिश्र वाक्य असते, त्याला आपण संकेतार्थी, ठीक आहे, असं सुद्धा म्हणतो. क्रियापदाला संकेतार्थी क्रियापद म्हणतात आणि त्या वाक्याला संकेतार्थी वाक्य म्हणतात. चला नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 20. ओके, यस. बघा, खालील शब्दापैकी कोणते सामान्य रूप चुकीचे आहे? बरोबर आहे ना. सामान्य रूप म्हणजे काय? एखाद्या शब्दाला किंवा नामाला, सर्वनामाला ज्या वेळेला आपण विभक्ती, प्रत्यय किंवा अव्यय लावतो तेव्हा त्या नामाच्या, सर्वनामाच्या रूपामध्ये जो बदल होतो, विकार होतो, ते विकार झालेलं, बदललेलं त्या नामाचं, सर्वनामाचं रूप जे असते त्याला आपण सामान्य रूप म्हणतो. ते सर्व प्रत्यया अव्ययासाठी कॉमन असते, सामान्य असते, म्हणून त्याला आपण सामान्य रूप म्हणतो. मग घसा, घशात, ठीक आहे, हे बरोबर आहे. घशा सामान्य रूप. येणे किंवा येण्याचे, इथे येण्या, ठीक आहे. करणेत, इथे तुम्हाला समजतं की करणेत असा शब्द आपण कुठे वापरतच नाही आणि म्हणून हेच चुकीचं असलं पाहिजे. फौजांनी, हे अगदी बरोबर आहे. ठीक आहे, आणि म्हणून 3 नंबरचा पर्याय करणेत, ठीक आहे, असा शब्दच आपण वापरत नाही, त्यामुळे इथे योग्य, ठीक आहे, करण्यात असं ते पाहिजे. ठीक आहे, करण्यात, आणि म्हणून ते करणेत नाही आहे तर करण्या हे त्याचं सामान्य रूप असायला पाहिजे आणि म्हणून हे आपलं उत्तर आहे. ओके. उंचच्या उंच डोंगर चढताना लोंढे काकांच्या नाकी 9 आले. ओके, या विधानातील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. नाकी 9 येणे म्हणजे त्रासून जाणे. नाकी 9 येणे शब्दशः याचा अर्थ काय? त्रासून जाणे असं आपल्याला घेता येईल. पण आता इथे पर्याय काय दिले त्यावरून आपल्याला उत्तर निवडावं लागेल. पायाला गोळे येणे अजिबात नाही. जीवात जीव येणे तर अजिबात नाही. जीव टांगणीला लागणे म्हणजे नाकी 9 येणे नाही. ठीक आहे, प्राण कासावीस होणे हेच उत्तर आपल्याला द्यावं लागेल. हे तेवढंसं योग्य उत्तर मला वाटत नाही, कारण नाकी 9 येणे म्हणजे एखाद्या गोष्टीने त्रासून जाणे, कंटाळून जाणे, हा त्याचा शब्दशः अर्थ आहे. ओके, पण आपल्या पर्यायावरून तुम्हाला प्राण कासावीस होणे हेच उत्तर द्यावं लागेल. आयोग 100% हेच उत्तर देईल. ओके. दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार करण्यापूर्वीच आपणच त्या विरोधात तक्रार करावी हा आशय स्पष्ट करणारी म्हण ओळखा. ठीक आहे, दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार करण्यापूर्वी आपणच त्याच्या विरोधात किंवा त्या विरोधात तक्रार करावी. ओके. अटकळ्या देवा दंडवत हे होणार नाही. आतपाव, भोपळा आणि 2.5 शेर तेल हे पण होणार नाही. अवसबाई तुझ्याकडे, पुनवबाई तुझ्याकडे हे पण होणार नाही. ठीक आहे, अवसाई पुनव म्हणजे अमावस्या पौर्णिमा दोन्ही तुझ्याकडे असं त्याचा अर्थ होत नाही. अस्वला आधी आरोळी हेच आपल्याला घ्यावं लागेल. त्याचा अर्थ काय होणार? अस्वला आधी आरोळी. ठीक आहे, म्हणजे तक्रार करण्यापूर्वीच आपण त्याच्या विरोधात तक्रार करायची. ओके, चला नेक्स्ट. शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात? बघा आता,
विशेषण म्हणत नाहीत. विशेषण एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगते, त्याला वाक्प्रचार म्हणतात. अगदी बरोबर आहे. शब्दशक्ती म्हणणार नाही, कारण शब्दशक्ती हा काय, एखादा शब्द जो असतो त्या शब्दाला तो शब्द विशिष्ट अर्थ व्यक्त करण्याची त्याची जी शक्ती असते त्याला आपण शब्दशक्ती म्हणतो. आणि शब्द जाती नाही, ठीक आहे. आपण शब्दाच्या ज्या जाती बघतो 8, त्याचा काही संबंध नाही, मग त्याला वाक्प्रचार म्हणतो आपण, ठीक आहे. जसं शब्दशः अर्थापेक्षा भिन्न किंवा विशिष्ट अर्थ आपण घेतो. हातावर तुरी देणे, मग हातावर तुरी देणे म्हणजे हातावर तूर द्यायचे, तुरी द्यायच्या असा त्याचा शब्दशः अर्थ घेत नाही आपण, तर फसवणे, बरोबर आहे ना, असा अर्थ घेतो. म्हणजे याचं उत्तर काय, वाक्प्रचार. ओके. नेक्स्ट, मुले मोजून पाहिली पण ती विसच भरली. वाक्याचा प्रकार ओळखा. पण, बरोबर आहे, या प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी ती जोडलेली आहेत 2 वाक्य, आणि म्हणून हे संयुक्त वाक्य आहे, ठीक आहे. याच्यामध्ये काही शंकाच नाही, कारण इथे पण हे प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय आहे आणि त्यांनी 2 प्रधान वाक्य जोडलेली आहेत. मग मुले मोजून पाहिली स्वतंत्र वाक्य आहे अर्थाच्या दृष्टीने, ती विसच भरली हे अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र वाक्य आहे, म्हणजेच ती 2 प्रधान वाक्य जोडलेली आहेत पण या उभयान्वयी अव्ययाने, आणि म्हणून ते संयुक्त वाक्य आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट. खालील शब्दसमूहापैकी अंशाभ्यस्त शब्दसमूह ओळखा, ठीक आहे. आता बघा, अंशाभ्यस्त शब्दसमूह म्हणजे काय, अभ्यस्त शब्द जे असतात त्याचे 3 प्रकार आहेत, पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि अनुकरणवाचक. तर अंशाभ्यस्त शब्दामध्ये पहिलाच शब्द पुन्हा रिपीट न होता रिपीट झालेला दुसरा शब्द जो असतो तो निरर्थक असतो, केवळ यमक साधावा म्हणून योजलेला असतो, वापरलेला असतो, ठीक आहे. मग ते अंशाभ्यस्त शब्द असतात. मग बघू आपण इथे, गेला बिला, अगदी हेच उत्तर आहे आपलं. बघा, गेला बिला, या बिलाला काही अर्थ नाही. आंबट बिब्बट, या बिंबटला काही अर्थ नाही. उलटा सुलटा, या सुलटाला काही अर्थ नाही. म्हणजे इथे, ठीक आहे, हे जे शब्द आहेत हे अंशाभ्यस्त आहेत, ठीक आहे. रान रान हे पूर्णाभ्यस्त शब्द आहेत, खालोखाल पूर्णाभ्यस्त, मागोमाग पूर्णाभ्यस्त, कारण पहिलाच शब्द पुन्हा त्याची द्विरुक्ती झालेली आहे, तो रिपीट झालेला आहे, ठीक आहे, पुन्हा आलेला आहे. लक्षात आलं आहे का. आणि म्हणून गडगडाट हे जे अनुकरणवाचक शब्द आहेत, बरोबर आहे. पळापळ, डगमगणे, कडकडाट, ठीक आहे. तर याच्यामध्ये कडकडाट वगैरे, कडकडाट आल्यामुळे हा अनुकरणवाचक शब्द आहे आणि तो आपल्याला अंशाभ्यस्त म्हणता येणार नाही. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते 1 नंबरचा पर्याय. ओके, यस. रसिक हा शब्द डॅश डॅश आहे, उपसर्ग घटित, अभ्यस्त शब्द, अभ्यस्ताचा काही विषयच नाही, कारण मी आताच सांगितलं अभ्यस्त शब्दामध्ये पुनरावृत्ती झालेली असते. प्रत्यय घटित शब्द सामासिक शब्द, ठीक आहे. सामासिक शब्दसुद्धा तो नाही आहे, ठीक आहे. रसिक हा प्रत्यय घटित शब्द आहे. याच्यातला मूळ शब्द कोणता आहे, रस. मूळ शब्द कोणता आहे, रस, आणि त्याला इक प्रत्यय लागलेला आहे. कोणता प्रत्यय लागलेला आहे, इक, आणि रसिक हा शब्द तयार झालेला आहे आणि म्हणून हा प्रत्यय घटित शब्द आहे, ठीक आहे. रसिक हा प्रत्यय घटित शब्द आहे. ओके, 3 नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघा, तप घालीत बसणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता. तप घालीत बसणे, तप करून बसणे, अर्थातच नाही. सॉरी, अर्थातच नाही. अंतर्मुख होऊन बसणे हाच त्याचा अर्थ आहे. प्रार्थना करणे पण नाही आणि तपश्चर्या करणे पण नाही. तप घालीत बसणे म्हणजे अंतर्मुख होऊन बसणे. ओके, लक्षात आलं का. 2 नंबरचा पर्याय आपलं उत्तर असेल. पुढे चालूया. पुढील शब्दापैकी तत्सम शब्द ओळखा, बरोबर आहे. आता तत्सम शब्द म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, संस्कृतमधून जे शब्द मराठीमध्ये जसेच्या तसे आलेले आहेत, त्यांच्या रूपामध्ये कोणताही बदल न होता आलेले आहेत, त्या शब्दांना काय म्हणतो आपण, तत्सम शब्द म्हणतो, बरोबर आहे ना. त्या शब्दांना काय म्हणतो आपण, तत्सम शब्द म्हणतो. ओके, मग उत्सव, पान, आग आणि विनंती, तर उत्सव हा शब्द तत्सम आहे. हा संस्कृतमधून मराठीमध्ये जसाच्या तसा आलेला आहे. पान हा तद्भव शब्द आहे, पर्णपासून पान तयार झालेला आहे, ठीक आहे. अग्नीपासून आग तयार झालेला आहे आणि विनंतीपासून विनंती तयार झालेला आहे. हे 3ही शब्द जे आहेत, हे 3ही शब्द तद्भव शब्द आहेत. कोणते शब्द आहेत, तद्भव, ठीक आहे. आणि हा एकमेव काय आहे, तत्सम शब्द आहे. एकमेव काय,
ठीक आहे. ती चांगली गोष्ट. गुणधर्म म्हणजे वचन. ठीक आहे. आपल्याला नामा
तसं ऐकलेलं आहे. आता हे नवीन मला क्रियापद जी आहेत त्याच्यामध्ये कर्त्याच्या सामर्थ्याचा बोध होतो. म्हणजे कर्ता एखादी क्रिया करू शकतो किंवा करू शकत नाही, त्या वाक्यातील क्रिया याचा बोध होतो. त्यामुळे याचा काही संबंध नाही. इथे धातुसारी ते आपला गावी गेले. नंबर ओके यस. नंतरचं काल सकाळी बाजूच्या मैदानावर सचिन जोरात धावला. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? काल सकाळी बाजूच्या मैदानावर सचिन जोरात धावला हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? विधेय विस्तार, कर्मविस्तार, कर्मपूरक, विधीपूरक. बरं, आता बघा ॲक्च्युली वाक्याचा प्रकार काही असा नसतो विधेय विस्तार वगैरे, पण या वाक्यामध्ये आता बघा थोडासा विचार करावा लागेल आपल्याला. धावणारा सचिन, धावण्याची क्रिया सचिन, या वाक्यात कर्म नाहीच आहे. त्यामुळे हे दोन पर्याय, याचा विषय संपला. ओके. आता विधीपूरक जे आहे ना, ते विधीपूरक म्हणजेच अपूर्ण विधान क्रियापदाचं वाक्य असेल तर आपण वापरतो, आणि याच्यामध्ये कुठेही विधीपूरक आलेलं नाही. त्यामुळे याचा पण विषय संपलेला आहे. मग इथे विधेय विस्तार. आता विधेय विस्तार म्हणजे काय असते? विधेय म्हणजे क्रियापद. जोरात धावला हे क्रियापद आहे, संयुक्त क्रियापद. आणि हे जे शब्द आहेत, ठीक आहे, काल सकाळी बाजूच्या मैदानावर, ठीक आहे, हे जे शब्द आहेत, सचिन हा याच्यामधला उद्देश आहे बरं का, करता, आणि हे क्रियापद. मग काल सकाळी बाजूच्या मैदानावर हे जे आहेत हे सर्व विधेय विस्तार करणारे शब्द आहेत. ठीक आहे. मग या वाक्यामध्ये विधेय विस्तार करणारे शब्द आहेत असं तुम्हाला म्हणता येईल. आणि मग आता वाक्याचा कोणत्या प्रकारचे वाक्य आहे तर आपल्याला विधेय विस्तार हे इथे उत्तर द्यावं लागेल. ठीक आहे, असं मला वाटतंय. बाकी हे तर येणारच नाही, याचा काही संबंधच येत नाही. आणि ॲक्च्युली आता विधेय विस्तार असं काही वाक्य कोणत्या प्रकारचे वाक्य आहे तर विधेय विस्तार प्रकारचे वाक्य असं माझ्या तरी वाचण्यात आलेलं नाही. पण या वाक्यामध्ये हे जे शब्द आहेत सर्व, याचे हे सर्व विधेय विस्तार करणारे शब्द आहेत. बाकी कर्म तर नाहीच आहे, आणि विधीपूरक पण नाही आहे, विधानपूरक नाही आहे. आणि त्यामुळे याचा 1 नंबरचा पर्याय उत्तर आयोग देणार 100%. शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज या शब्दसमूहासाठी योग्य पर्यायी शब्द निवडा. माहीत आहे तुम्हाला, तगाई म्हणतात त्याला. काय म्हणतात? तगाई. शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज. ओके यस. अनुदान नाही, सानुग्रह नाही, धनादेश नाही. ओके. शिडीवर चढून डबा काढ या वाक्यातील अधोरेखित शब्द जो आहे
ठीक आहे, तो कोणत्या प्रकारचा आहे, शिडीवर. ठीक आहे, माहिती आहे तुम्हाला इथे शब्दयोगी अव्यय लागलेला आहे वर. ठीक आहे, आणि म्हणून याचं उत्तर येणार 2 नंबरचा पर्याय, शब्दयोगी अव्यय. ठीक आहे, वर खाली मागे पुढे हे अव्यय आहेत, वाक्यात स्वतंत्रपणे येऊन क्रियापदाशी संबंध दाखवतात, तेव्हा ती क्रियाविशेषण अव्यय असतात. आणि जर ही मूळची अव्यय नामाला सर्वनामाला जोडून आली तर आपण त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतो, शब्दासोबत त्यांचा योग होतो म्हणून शब्दयोगी अव्यय. ओके, यस. नेक्स्ट, वेदांश हा प्रश्न विचारताच योग्य ते उत्तर ताबडतोब देणारा विद्यार्थी आहे. ओके, वेदांश हे नाव आहे एका विद्यार्थ्याचं आणि प्रश्न विचारला की लगेच तो उत्तर देतो. अधोरेखित शब्दसमूहासाठी एक शब्द सांगा. ठीक आहे, विचारताच योग्य ते उत्तर ताबडतोब देणारा. ठीक आहे, मग त्याला आपण स्थिरबुद्धी म्हणतो का, नाही, स्थिरमती पण म्हणत नाही, हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. हजर जबाबी मात्र आपण त्याला म्हणणार मनकवडा नाही, दुसऱ्याचं मनातलं ओळखणारा त्याला मनकवडा म्हणतो आपण. म्हणजे फक्त सी आपलं उत्तर आहे आणि फक्त सी म्हणजे 3 नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. ओके, यस, फक्त 3. हजार जबाबी म्हणतात त्याला, काय म्हणतात, हजर जबाबी. ओके, काय म्हणायचं त्याला, हजर जबाबी. त्याच्यानंतर देवी, वर घेऊ त्याला आपण थोडं. देवी अधिक औदार्य या पोट शब्दापासून तयार होणारा योग्य जोड शब्द ओळखा. ठीक आहे, बघा, देवी आणि औदार्य हे 2 शब्द एकत्र आले, बरोबर आहे. आणि इथे तुम्हाला माहिती आहे की देवीमध्ये काय आहे, ई आहे, दीर्घ ई, आणि त्याच्या पुढे औ आलेला आहे, बरोबर आहे, आणि संधी झालेला आहे. मग तुम्हाला माहिती आहे ऱ्हस्व किंवा दीर्घ ई, ई, उ आणि रू यांच्या पुढे जर विजातीय स्वर आला तर ई बद्दल य, उ बद्दल व आणि रू बद्दल र असे आदेश येतात, बरोबर आहे ना. आणि मग त्याला आपण यनादेश असं नाव दिलेलं आहे त्या नियमाला, बरोबर आहे. स्वरसंधीचं उदाहरण आहे. आणि मग इथे लक्षात आलंय का, या ई बद्दल काय येतो, य येतो, तो य या व मध्ये मिसळतो, त्याच्यामध्ये हा औ मिसळतो आणि तो व्यव होतो आणि म्हणून त्याचं उत्तर येणार 4 नंबरचा पर्याय, देवौदार्य, देवौदार्य. ओके, यस. तर यनादेशाचं हे उदाहरण आहे, स्वरसंधीमधील यनादेश. ओके, यस. नंतरचा प्रश्न बघूया आपण. खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य करा. या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते. या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते म्हणजेच आनंद होत नाही, सुख होत नाही. आनंद होत नाही, सुख होत नाही म्हणजे दुःख होते. ठीक आहे, या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होत नाही. ठीक आहे, बघा, नकारार्थी करायचं आहे. या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होत नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण अर्थ बदलतो. इथे म्हणतो तो दुःख होते आणि इथे दुःख होत नाही, अर्थ बदलतो. त्यामुळे हे जरी नकारार्थी वाक्य असलं तरी या वाक्याचं नकारार्थी आपल्याला होणार नाही, अर्थ बदलतो. या अज्ञानी लोकांचे काय होणार याच्याशी काही संबंधच नाही. या अज्ञानी लोकांनी शिक्षण घ्यावे, त्याचा या लोकांचे